Good morning. Last time you have studied about the living world or living organisms. Then today you have to study the second topic from the biology, the systematics of living organism. Means the classification of the organisms. There is a great diversity of organisms around us. आपल्या सभोवताली जे सजीव सृष्टी आहे त्याच्यामध्ये खूप जैवविविधता पाहायला मिळते, विविधता पाहायला मिळते. Since times immemorial, we human have been exploiting this wealth from our own benefit. आणि आपल्याला समजतंय, आपल्याला माहित आहे तेव्हापासून आपण त्याचा वापर सजीवसृष्टी सभोवतालच्या सजीवसृष्टीचा वापर आपल्या फायद्यासाठी करत आहे. During this process, man tries to differentiate between and identify the organisms. आणि तेव्हापासून आपण काय करायला लागलेलो आहे किंवा आपल्याला माहित आहे आपण सजीवसृष्टी कशी काय करतो की काही औषधी वनस्पती आहेत, त्या औषधी वनस्पती आपल्याला काय करायच्या आहेत, त्याच्यापासून औषध अमुक ह्या आजाराला औषध मिळतं. मग हे आपल्याला काय करावं लागेल, ती वनस्पती माहिती असली पाहिजे. समजा आपल्याला दुसऱ्याला सांगितलं, जा रे बाबा मी आजार येते, ते अमुक झाडाचं काय कर, पाला घेऊन ये, तिची मुळं घेऊन ये, तर ते झाड ओळखता आलं पाहिजे. बरोबर आहे, त्यालाही समजलं पाहिजे, आपल्यालाही समजलं पाहिजे, त्याच योग्य झाडाचे आले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं त्यांना आयडेंटिफाय करता आलं पाहिजे पहिल्यांदा. आणि डिफरन्शिएट बिटवीन, आणि दोन भिन्न झाडामधून किंवा दोन भिन्न प्राण्यामधून तो काय करता आला पाहिजे, डिफरन्शिएट करता आला पाहिजे. म्हणजे ड्युरिंग दिस प्रोसेस मॅन ट्राईज टू डिफरन्शिएट बिटवीन, त्यांच्यामधला फरक आपल्याला समजला पाहिजे. कोणते प्राणी खाण्यासाठी आपण वापरतो, कोणते आता मशरूम म्हटलं, भूछत्र म्हटलं तर भूछत्राच्या काही जाती खाण्यासाठी वापरतात, काही डेडली पॉयझनस सुद्धा आहेत, विषारी सुद्धा आहेत. मग ते आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत, म्हणजे त्या डिफरन्शिएट करता आल्या पाहिजेत, ओळखता आल्या पाहिजेत. आयडेंटिफाय द ऑर्गॅनिझम्स. धिस इव्हॉल्ड इन टू अ ब्रँच ऑफ बायोलॉजी नोन ॲज क्लासिफिकेशन दॅट हॅज लीड इव्हॅल्युशनरी टू सिस्टमॅटिक्स. काय आहे, ही जे प्रोसेस आहे, वर्गीकरणाची प्रोसेस जी आहे, ती आपण क्लासिफिकेशन, वर्गीकरण, या बायोलॉजीची जी ब्रँच आहे त्याच्यामध्ये, त्यालाच आपण सिस्टमॅटिक्स म्हणतो, त्याच्यामध्ये केलेली आहे. द मेथड ऑफ क्लासिफिकेशन डेट्स बॅक टू एन्शियंट टाइम when Indian, Greek and Roman philosophers have contributed their might to systematic science. आणि काय झालेलं आहे की भारतीय, ग्रीक मधले आणि रोमन जे तत्ववेत्ते होते, त्यांनी काय केलेलं आहे, हे प्राणी वनस्पती यांचं वर्गीकरणासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. सिस्टमॅटिक्स इज द स्टडी ऑफ kind and diversity of organisms and their comparative and evolutionary relationship. पहा, सिस्टमॅटिक जशी बायोलॉजीची डेफिनेशन आपण केली तशी ही सिस्टमॅटिकची डेफिनेशन आपल्याला करायची आहे. इट इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. काइंड्स प्रकार, आपल्याला सजीवांचे प्रकार आणि त्यांच्यामध्ये वेगळेपणा, विविधता आहे सजीवामधली. देअर कम्पॅरेटिव्ह स्टडी, त्यांचा तुलनात्मक अभ्यास, अँड इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप, आणि कोण कोणापासून निर्माण झालेला आहे, अशा पद्धतीची ही काय आहे, व्याख्या आहे सिस्टमॅटिकची. ही व्याख्या कुणी लिहिलेली आहे, जी सिम्पसन. सिम्पसन इन 1961, 1961 साली काय केलेले आहे, ह्या सिम्पसन नावाच्या, जी सिम्पसन नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलेले, ही व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर पुढची व्याख्या आहे आपल्याला टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी मीन्स द क्लासिफिकेशन फॉलोविंग सर्टन रूल्स अँड प्रिन्सिपल्स. काय आहे, टॅक्झॉनॉमी नावाची जी ब्रँच आहे, टॅक्झॉनॉमी इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ क्लासिफाय द ऑर्गॅनिझम, आयडेंटिफाय, क्लासिफाय अँड गिव्हिंग द नोमेनक्लेचर टू द ऑर्गॅनिझम्स. काय केलं जातं, ओळखला जातो, त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि त्याला शास्त्रीय नाव दिलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, टॅक्झॉनॉमी. तर हे टॅक्झॉनॉमी कशावर आधारित आहे, तर इट इज बेस्ड ऑन सर्टन रूल्स. काही नियम ठरवलेले आहेत की या पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, काही प्रिन्सिपल्स, तत्व ठरवलेले आहेत. वर्ल्ड टॅक्झॉनॉमी कम फ्रॉम द टू ग्रीक वर्ल्ड, टॅक्झिस meaning arrangement and nomos means meaning law or rules. काय आहे, टॅक्झॉनॉमी हा शब्द कशापासून आलेला आहे, तर ग्रीक वर्ल्ड पासून आलेला आहे. टॅक्सिस म्हणजे मिनिंग अरेंजमेंट त्यांचं गट तयार करणे, अरेंज करणे, आणि नॉमस म्हणजे मीनिंग लॉ, नियम, कायदे,
ठरवलेलं आहे त्याच्यापासून हे काय केलेलं आहे टॅक्झॉनॉमी ही शब्द तयार झालेला आहे. द टर्म टॅक्झॉनॉमी वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड बाय A.P.D. कॅन्डॉले. काय आहे? हा स्विस बॉटॅनिस्ट आहेत. 1778 ते 1841 या काळामध्ये असणारे हे शास्त्रज्ञ आहेत. स्विस देशाचे आहेत. बॉटनिस्ट आहेत. A.P.D. कॅन्डॉले यांनी काय केलं आहे टॅक्झॉनॉमी पहिल्यांदा टर्म काय केलेली वापरलेले आहे. जगापुढं हा टॅक्झॉनॉमी शब्द पहिल्यांदा आणलेला आहे. क्लासिफिकेशन इट इज द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स or group of organisms in a distinct categories in according with the particular and well established plan. काय आहे? वर्गीकरण. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. वर्गीकरण म्हणजे काय? इट इज द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑर ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम इन डिस्टिंक्ट कॅटेगरी. विशिष्ट गटानुसार त्यांचे काय करणे? गट तयार करणे, वर्गवारी तयार करणे. त्याला आपण काय म्हणतो? क्लासिफिकेशन असे म्हणतो. इन अकॉर्डन्स विथ पर्टिक्युलर अँड वेल एस्टॅब्लिश्ड प्लॅन. एक ठरलेला जो प्लॅन आहे त्या प्लॅननुसार आणि म्हणजे रूल्स ठरलेले आहेत, प्रिन्सिपल ठरलेले आहेत त्यानुसार आणि त्यांच्या कॅरेक्टरनुसार काय करणे? गट तयार करणे. त्याला आपण वर्गीकरण असे म्हणतो. दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज अमंग द ऑर्गॅनिझम्स. काय आहे? सारखे कॅरेक्टर असणाऱ्यांचा एक गट, वेगळे कॅरेक्टर असणाऱ्यांचा दुसरा गट, अशा पद्धतीनं खूप कॅरेक्टर सारखे असतील तर त्यांचा एक गट तयार केलेला आहे. त्यानंतर दुसरा वेगळे कॅरेक्टर असणारा दुसरा गट केला आहे. पण ह्यांच्यामध्ये काहीतरी साम्य आहे म्हणून हे पुन्हा आणि एका गटामध्ये येतात. तर अशा पद्धतीने काय केलेलं आहे? वर्गीकरण केलेलं असतं. आता क्लासिफिकेशनचे टाईप कसे असतात पहा. प्रकार किती आहेत? आपण वर्गीकरण करताना तर पहिला प्रकार आपल्याला सांगता येईल आर्टिफिशियल. आर्टिफिशियल इट इज द क्लासिफिकेशन दॅट इज बेस्ड ऑन few easily observable and non-evolutionary features such as habit, color, etc., often irrespective of their affinity relationship with other organisms. For example, Liana's सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. लियानाज नावाचा शास्त्रज्ञ बॉटनिस्ट आहे. यांनी काय केलेलं आहे? वर्गीकरण केलेलं आहे. तर वनस्पतींचं वर्गीकरण पहिल्यांदा वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. तर हे जे वर्गीकरण आहे आर्टिफिशियल वर्गीकरण आहे ते म्हणजे काय आहे की त्यांचे जे बाह्य कॅरेक्टर दिसत आहेत त्याच्यावरून काय केलेलं आहे? त्यांचे गट पाडलेले आहेत. म्हणजे जे ज्या वनस्पतीला फुलं येतात त्यांना सपुष्प म्हणायचं, ज्यांना फुलं येत नाही त्यांना अपुष्प म्हणायचं. हे दोन गट झाले. तर अशा पद्धतीचं म्हणजे बाह्य कॅरेक्टरनुसार हॅबिटॅट आढळण्याचं ठिकाण पाण्यामध्ये आढळतात त्यांना जलचर सगळे म्हणू आपण. बरोबर आहे. कलर त्यांचा काय आहे त्याच्यावरून हे काय केलेलं आहे? वर्गीकरण केलेलं आहे. ह्याला म्हटलेलं आहे आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. दुसरा प्रकार आपण पाहतोय नॅचरल क्लासिफिकेशन. नॅचरल इट इज द क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट रादर दॅन being selected from convenience like artificial system of classification. काय आहे? आर्टिफिशियल क्लासिफिकेशन पेक्षा ही कसली आहे? नॅचरल सिस्टीम मध्ये काय केलेलं आहे? क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन द ऑब्जेक्टिव्हिटी ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट. काही त्याचे उद्दिष्ट आहेत, त्यांचे सिग्निफिकन्स फायदे तोटे आहेत त्याच्यावरून त्यांचे काय केलेले आहेत? गट केलेले आहेत. त्याला काय म्हटलेलं आहे? नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आणि ही आर्टिफिशियल पेक्षा थोडीशी काय आहे? वेगळी आहे. सिलेक्टेड फॉर कन्व्हिनियन्स आणि सोयीची आहे. काय आहे? नॅचरल सिस्टीम काय आहे? सोयीची आहे. फॉर एक्झाम्पल बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. बेंथम आणि हुकर्स नावाचं शास्त्रज्ञ आहे त्यांनी जे वर्गीकरण मांडलेलं आहे ते नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे. तिसरा प्रकार आहे फायलोजेनिक. फायलोजेनिक म्हणजे कोण कोणापासून निर्माण झाला, म्हणजे पॅरेंटल हिस्ट्री म्हणतात त्याला. पॅरेंटल हिस्ट्री आपला अनुवंश कोण कोणापासून निर्माण झाला, आपले आजोबा पणजोबा खापर पणजोबा, वंशावळ आपण काढतो. आता जातीचा दाखला काढताना सुद्धा काढतात वंशावळ काढायला लागते. तर ती जे आहे त्याच्यावरून आपल्याला कोण जवळचे नातेवाईक आहेत आपल्याला समजतं. बरोबर आहे की नाही? तर हे अशा पद्धतीनं ऑर्गॅनिझमचं सुद्धा काय केली जाते? वंशावळ काढली जाते. त्यांच्या संबंध कोणाचे आहे ते पाहिले जातात. त्याला म्हणायचं फायलोजेनिक. इट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कॉमन इव्होल्युशनरी डिसेंट्स.
कोण कुणापासून निर्माण, मत्स्यवर्ग आधी तयार झाला, नंतर उभयचर वर्ग तयार झाला, उभयचरपासून सरपटणारा प्राणी वर्ग तयार झाला. तर अशा पद्धतीने त्यांचे गट केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, एंगलर अँड प्रँटल क्लासिफिकेशन. एंगलर आणि प्रँटल ह्या नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, फायलोजेनिक रिलेशनशिप वरून काय केलेलं आहे, वर्गीकरण, सजीवांचं वर्गीकरण केलेलं आहे. इन द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन द टर्म लाईक टॅक्सा अँड कॅटेगरीज आर ऑफन युज्ड. काय आहे, वर्गीकरणामध्ये टॅक्सा एक शब्द आणि कॅटेगरी एक शब्द वापरला जातो. इच कॅटेगरी इज रेफर्ड ॲज अ युनिट ऑफ क्लासिफिकेशन. कॅटेगरी म्हणजे काय, वर्गीकरणाचं एकक. कॅटेगरी म्हणजे वर्गीकरणाचं एकक. इन फॅक्ट इट रिप्रेझेंट्स अ रँक अँड इज अ कॉमनली टर्म ॲज अ टॅक्सॉन. आणि टॅक्झॉन म्हणजे काय, तर रँक, त्याला कुठल्या रँकमध्ये तर मोडतो त्याला काय म्हटलेलं आहे, टॅक्झॉन असं म्हटलेलं आहे. आता फायलोजेनिक डिसेंट्स म्हटलेलं आहे. पहा, सजीव, पहिला पृथ्वीवरती सजीव निर्माण झाला, कॉमन एन्सेस्टर पहा या सर्वांचा आहे. त्याच्यापासून बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आधी तयार झाले. आता जीवाणूच्या आधी विषाणूचा शोध लागलाच नव्हता, म्हणून इथून जीवाणूपासून सुरुवात. जीवाणू, आर्किबॅक्टेरिया आहेत आणि युबॅक्टेरिया. यू म्हणजे ट्रू, खऱ्या. युकॅरिया, युकॅरिया म्हणजे खरा केंद्रक असणाऱ्या, डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनिलीज असणाऱ्या, पेशी अंगके असणाऱ्या पेशींना, पेशी धारण करणाऱ्या सजीवांना आपण काय म्हणतो, युकॅरियोट्स म्हणतो. प्लांट्स, ॲनिमल्स हे कसे आहेत, युकॅरियोट्स आहेत. बॅक्टेरिया हे काय आहेत, प्रोकॅरियोटिक आहेत. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. केंद्रक वेल डेव्हलप्ड नसतो, त्याच्यामधलं जेनेटिक मटेरियल हे सायटोप्लाझममध्ये विखुरलेलं असतं. आणि प्राणी वनस्पती पेशीमधलं जेनेटिक मटेरियल काय केलेलं असतं, त्याच्यावरती आच्छादन असतं आणि त्या आच्छादनामुळं काय होतो, आतला केंद्रक वेगळा, त्यातलं पेशीद्रव्य, केंद्रकातील द्रव्य वेगळं आणि बाहेरच्या भागातील द्रव्य वेगळं असतं. तर अशा पद्धतीनं काय केलेलं आहे, हे कोण कोणापासून, पहिल्यांदा बॅक्टेरिया तयार झाल्यानंतर आर्किबॅक्टेरिया, नंतर युकॅरिया तयार झालेले आहेत. आता पुढचा पॉइंट आहे 3 डोमेन्स ऑफ लाईफ. सजीवाचे काय आहेत, डोमेन्स दिलेले आहेत, 3 डोमेन्स ऑफ लाईफ. इट इज बिलिव्ड दॅट द लाईफ It is believed that the life originated on earth in its very simple form. आहे असं मानलं जातं, बिलीव्ह, विश्वास ठेवलेला आहे, आपल्याला मान्य करतो आपण सर्वजण, की पहिला सजीव अगदी साध्या स्वरूपात, अगदी सिम्पलेस्ट सजीव काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे. सिम्पल फॉर्ममध्ये तयार झालेला आहे. कॉन्स्टंट स्ट्रगल ऑफ द अर्ली लिव्हिंग बिईंग गेव राईज टू मोर अँड मोर परफेक्ट फॉर्म्स ऑफ लाईफ. आणि काय झालेलं आहे, कॉन्स्टंट, सातत्यानं जगण्यासाठी धडपडावं लागलं. जिवंत राहायचं आहे, जगायचं आहे, म्हणजे अन्न मिळवलं पाहिजे, इतरांशी स्ट्रगल केला पाहिजे, आपला बचाव केला पाहिजे, तर आपण टिकून राहणार आहे. असं करत करत, अनेक स्ट्रगल करत, ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे, त्या सजीवाला वाढीस अयोग्य असं वातावरण आहे, कडक ऊन आहे, कडक थंडी आहे, बरोबर आहे, ऊन वारा पाऊस हे आहे, यातून जो कोणी टिकून राहील त्याचाच वंश पुढं वाढून राहणार आहे, वाढणार आहे. अशा पद्धतीनं सजीवाला काय करावं लागला, अनेक स्ट्रगलमधून, अनेक आपत्तीवर मात करत करत काय करावं लागलं, पुढं जावं लागलेलं आहे. आणि त्यातून मग काय झाले, अगदी कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स किंवा वेल डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम नंतर पृथ्वीवरती तयार झालेले आहेत. कॉन्स्टंट स्ट्रगल ऑफ द अर्ली लिव्हिंग बिईंग गेव राईज टू मोर अँड मोर परफेक्ट फॉर्म्स ऑफ लाईफ. आणि परफेक्ट फॉर्म ऑफ लाईफ सजीवाचा, अगदी साध्या सजीवापासून कॉम्प्लेक्स सजीव तयार झालेले आहेत. धिस स्ट्रगल अँड प्रोग्रेस इज इव्हॉल्युशन विच लीड टू फॉर्मेशन ऑफ डायव्हर्स लाईफ फॉर्म्स. काय आहे, हा सुद्धा काय आहे, सजीव ना स्ट्रगल करत असताना त्यांच्यामध्ये प्रोग्रेस झाला, प्रगती झाली, त्या
अडचणीवरती ज्यांनी ज्यांनी मात केली त्यांच्यामध्ये बदल होत गेले, उत्क्रांती झाली. ह्यालाच आपण उत्क्रांती म्हणतो, इव्होल्युशन म्हणतो. बरोबर काय? उत्क्रांती झाली, मानवाची उत्क्रांती झाली किंवा सजीवाची उत्क्रांती झाली. म्हणजे नक्की काय झालं? तर पूर्वीचा सजीव होता त्याच्यापेक्षा वेगळा सजीव निर्माण झाला. ह्या वेगळ्या वातावरणामध्ये जगू शकणारा सजीव निर्माण झाला. आता उदाहरण आपल्याला सांगायचं झालं तर आत्ताच परिस्थिती, आजची महामारी आहे त्यामध्ये तुम्ही पाहताय करोना महामारी. अनेक जणांना इन्फेक्शन झालं पण सर्वांचा काही मृत्यू झाला नाही. भले औषधोपचार नसेल किंवा काही जण नैसर्गिकरित्या बरे झालेले आहेत आणि ते मग त्यांचाच वंश वाढेल. जे कमी वयामध्येच मरण पावले तर त्यांचा वंश पुढे वाढेल का? नाही वाढणार. तर अशा पद्धतीनं जो वीकर असतो, कमकुवत असतो, तो काय होतो निसर्गातून इलिमिनेट होतो. समजा जंगलामध्ये अ, अ, वन्य प्राणी आहेत, वाघ, सिंह आहेत आणि त्यांना त्यांचं खाद्य म्हणजे इतर हर्बिव्होरस शाकाहारी प्राणी आहेत. त्या शाकाहारी प्राण्यामध्ये अ, कोणाचा वंश टिकून राहील? त्या हरण आहे असं उदाहरण घेऊ. ज्याला चपळ आहे, ते पळता येतं, ते काय होणार आहे? बचाव करणार आहे. कळपामधून काय होणार? पळता येणार. तो काय करणार आहे? शत्रूपासून आपला बचाव करणार आहे. ज्याला जो स्थूल आहे, पळता आलं नाही, तो काय होणार आहे? लगेच भक्ष्यस्थानी पडणार आहे. मग त्याचा वंश वाढेल का? नाही. पुन्हा दुसरा सेन्सिटिव्ह, खूप सेन्सिटिव्ह आहे. थोडं जरी तुम्ही वाघ, सिंह पहा, शिकार करताना अगदी हळू दबक्या पावलाने येत असतो. तरी सुद्धा थोडासा का होईना पालापाचोळ्याचा आवाज होतो आणि तो आवाज जो कोणी जाणू शकणार आहे, तो लवकर कान टावकारून तिकडे बघणार आणि काय करणार? त्याला दिसलं की तो काय करणार? पळ काढणार. तो लवकर पळेल आणि तो आपला बचाव करेल. म्हणजे त्याचा वंश टिकून राहील. बाकीचे मात्र ते काय होतील? भक्ष्यस्थानी पडत पडत जातील आणि त्यांचा वंश काय होणार आहे? वाढणार नाही. तर अशा पद्धतीने उत्क्रांती होत असते आणि प्रगतीच्या दिशेने कॅरेक्टर डेव्हलप होत जातात. त्यालाच आपण काय म्हणतो? उत्क्रांती असे म्हणतो, इव्होल्युशन असे म्हणतो. धिस स्ट्रगल अँड प्रोग्रेस इज इव्होल्युशन विच लीड टू फॉर्मेशन ऑफ डायव्हर्स लाईफ फॉर्म. आणि यापासून काय झालेलं आहे? डायव्हर्स, वेगवेगळे प्राणी तयार झाले. मूळचा आधी एकच प्राणी सजीव निर्माण झाला, पण त्या सजीवापासून काय झाले? वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी निर्माण झाले, वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती निर्माण झाल्या, म्हणजे सजीव निर्माण झाले वेगवेगळ्या प्रकारचे. तिथल्या वातावरणाशी ॲडजस्ट करत करत त्यांच्यामध्ये बदल होत गेले आणि त्यानुसार ते तिथं वाढीस योग्य असं ऑर्गॅनिझम, सजीव निर्माण झाले आणि नवीन जात तयार होते. कार्ल फूज in 1990 proposed three domains of life to classify लाईफ फॉर्म्स. काय? सजीवांचं वर्गीकरणासाठी कार्ल फूज नावाच्या शास्त्रज्ञांनी 1990 साली काय केले? तीन घटक किंवा स्टेप्स, तीन रूल सांगितले की ह्या बेसवरती काय केलंय, पाया डोमेन सांगितलेले आहेत की या आधारे काय केलेलं आहे? वर्गीकरण केलं जातं. दे आर आर्किबॅक्टेरिया, बॅक्टेरिया, युकॅरिया. काय केलेलं आहे त्यांनी? ते तीन डोमेन सांगितले कार्ल हुजनी. आर्किबॅक्टेरिया म्हणजे ॲन्सेंट बॅक्टेरिया, होऊन गेलेले जीवाणू. पूर्वी होते, आता पृथ्वीवरती अस्तित्वात नाहीत असे जे बॅक्टेरिया आहेत ते आर्किबॅक्टेरिया. त्यानंतरचे आत्ताचे अस्तित्वात असणारे बॅक्टेरिया आणि युकॅरियोटा म्हणजे ज्याच्यामध्ये योग्य केंद्रक आहे असे ऑर्गॅनिझम, वेल डेव्हलप्ड केंद्रक आहे असे ऑर्गॅनिझम. डोमेन इज अन युनिट लार्जर दॅन किंगडम. डोमेन हे युनिट कसं आहे? किंगडम. आता आपण वर्गीकरण करणार आहे. किंगडम, सब किंगडम, फायलम, सब फायलम, क्लास, सब क्लास, सेरीज, ऑर्डर, कोहोर्ट करत करत शेवटी काय होतो? जिनस आणि स्पेसिस पर्यंत वर्गीकरण येतो. म्हणजे आपण सर्व सजीव सृष्टी आता नवीन वर्गीकरणाच्या पद्धतीमध्ये 5 गटामध्ये मांडलेले आहे. किंगडम मोनेरा म्हणजे याच्यामध्ये काय केलेले आहेत? एक पेशीय सजीव, व्हायरसेस, विषाणू वगैरे याच्यामध्ये मोडतात. मोनेरा. प्रोटिस्टा, बॅक्टेरिया वगैरे त्यामध्ये मोडतात. प्रोटिस्टा यामध्ये युकॅरियोटिक, यांच्यामध्ये योग्य केंद्रक डेव्हलप झालेलं आहे पण एक पेशी आहेत अशांना काय केलेलं आहे? ह्या प्रोटिस्टा गटामध्ये मोडलेलं आहे. फंगाय, कवक गटातील बुरशीजन्य आहे ते सगळ्यांचा तिसरा गट आहे. प्लांट्स हा चौथा गट आहे किंगडम आणि पाचवा किंगडम आहे किंगडम ॲनिमेलिया. सजीव प्राण्यांचा किंगडम आहे आणि ह्या 5 किंगडमच्या वरचा गट म्हणजे कोणता? डोमेन म्हटलेला आहे. हे सर्व काय होतात? डोमेनमध्ये काय होतात? एका डोमेनमध्ये येतात.
म्हणजे युकॅरियोटा ज्याच्यामध्ये केंद्रक आहे त्यांना आपण युकॅरियोटामध्ये टाकतो. केंद्रक नाही अशांना बॅक्टेरिया वगैरे किंवा आर्कीबॅक्टेरियामध्ये ते मोडतात. They are Archaebacteria, bacteria and eukaryote. Domain is a unit larger than kingdom in the system of classification. Bacteria and Archaebacteria both have prokaryotic cells. काय आहे? बॅक्टेरिया आणि आर्किबॅक्टेरिया होऊन गेलेल्या बॅक्टेरिया ज्या आहेत त्या कशा आहेत? PRO. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, प्रिमिटिव्ह म्हणजे सुरुवातीचा, कॅरिओटिक म्हणजे कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस केंद्रक, ज्यांचा सुरुवातीचा केंद्रक आहे, जो विकसित झालेला केंद्रक नाही अशाला आपण काय म्हणतो? प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणतो. बरोबर आहे. बॅक्टेरिया, व्हायरसेस हे कसे आहेत? प्रोकॅरियोटिक आहेत. फेअर ॲज युकॅरिया हॅव युकॅरियोटिक सेल्स. त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असणाऱ्या पेशी असतात. त्यांना काय म्हटलेलं आहे? युकॅरियोटा. ऑल द थ्री डोमेन्स हॅव अ व्हेरी युनिक रायबोसोम, RNA, rRNA. काय? ह्या तिन्ही डोमेनमध्ये साम्य आहे की त्यांच्यामध्ये काय असतो? आता ह्याच्यामध्ये DNA म्हटलेलं नाही, कारण काही व्हायरस विषाणूमध्ये DNA नसतो. काही विषाणूमध्ये असतो, काही विषाणूमध्ये RNAचं जेनेटिक मटेरियल असतं. त्यामुळं काय म्हटलेलं आहे की ह्या 3 डोमेन्स मध्येही साम्य आहे. कॉमन अँसेस्टर त्याला म्हटलेलं आहे. त्यांचा सर्वांचा पूर्वज एक आहे की सर्वांच्या मध्ये काय आहे? rRNA, रायबोसोमल RNA त्यांच्यामध्ये अस्तित्वात आहे. ह्या सर्वांना एका गटामध्ये टाकलेलं आहे. आर्चिया are known for their survival in very extreme conditions like high temperature, salinity, acidic conditions, etc. आर्कीबॅक्टेरिया नावाचे जे जे बॅक्टेरिया आहेत, आर्सिया नावामध्ये ज्या गटामध्ये मोडणारे जे सजीव आहेत ते काय आहेत? एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजे पूर्वीची पृथ्वीवरची परिस्थिती होती त्यातले काही होऊन गेलेले आहेत आणि काही अजूनही अस्तित्वात आहेत की जिथं सजीव वाढू शकत नाही अशा अशा वाढीस योग्य असणं वातावरण नाही अशा ठिकाणी हे सजीव आढळतात. त्यांना काय म्हटलेलं आहे? आर्किया असं म्हटलेलं आहे की ते काय म्हटले? आर्किया आर नोन फॉर देअर सर्वायवल. ते जिवंत राहतात इन व्हेरी एक्स्ट्रीम कंडिशन. अगदी टोकाचे वातावरण असतं. उदाहरणार्थ हाय टेम्परेचर, काय? खूप तापमान. पहा, आपण पाहतो जमिनीवरती आपल्याला काही भागामध्ये गरम पाण्याचे झरे आढळतात. जे आपल्याकडे पाणी झरे पाणी येतं खडकातून वगैरे पाझरून जे वर मुरलेलं पाणी येतं त्याला आपण झरा म्हणतो. तर काही भागामध्ये उष्ण पाण्याचे झरे आहेत आणि त्यांचं टेम्परेचर किती असतं? तर जवळजवळ 100 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असतं आणि ते जमिनीतनं पाणी येत असतं गरम पाणी. हं, या टेम्परेचरला कुठलाही सजीव राहू शकतो का? दुधातले सुद्धा जीवाणू असतात. ते काय असं आपण दूध उकळतो म्हणजे त्याचं टेम्परेचर आपण 60-65 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर पर्यंत नेतो की आपण त्याला डिग्रीला समजतो की त्यातले सगळे जीवाणू काय झालेले आहेत? मरण पावलेले आहेत. बरोबर आहे का नाही? आणि मग ह्या 100 डिग्रीला कोण जिवंत राहणार? तर त्यामध्ये सुद्धा काही सजीव राहतात. त्यांना आपण काय कुठल्या गटात टाकणार? आर्किया नावाच्या गटामध्ये टाकलेला आहे. हाय टेम्परेचर, सॅलिनिटी खूप खारता आहे, क्षारता आहे. ज्या समुद्रामध्ये अतिशय काय आहे? मिठाचं प्रमाण किंवा क्षाराचं प्रमाण सर्वात जास्त आहे, अशा समुद्रामध्ये सजीव राहू शकत नाहीत, मासे वगैरे राहू शकत नाहीत. उदाहरण सांगायचं झालं तर मृत समुद्र. बरोबर आहे का नाही? मृत समुद्र मृतच आहे, त्यात सजीव नाहीच. एवढं कॉन्सन्ट्रेटेड घनता असलेलं की त्या पाण्यावरती आपण पडलो तर पण तरंगत राहीन अशी अवस्था. एवढं क्षाराचं प्रमाण त्याच्यामध्ये. या एवढ्या खारट समुद्रामध्ये सुद्धा काय आहेत? हे जीवाणू आढळतात. म्हणून त्याला हाय सॅलिनिटी म्हटलेले आहे. ॲसिडिक काही ठिकाणी ॲसिडिक कंडिशन असते. हाय ॲसिडचं प्रमाण सर्वात जास्त असतं. उदाहरणार्थ एखाद्या इंडस्ट्रीमधून ड्रेनेज वॉटर बाहेर पडतं. तिथं त्या इंडस्ट्रीमध्ये ॲसिडचा वापर करत असेल तर तिथं खूप ॲसिड असणार आहे ड्रेनेज वॉटरमध्ये. तर त्या ड्रेनेज वॉटरमध्ये सुद्धा जगणारे काही सजीव आहेत. त्यांना आर्कीबॅक्टेरियामध्ये टाकलेलं आहे. ॲसिडिक कंडिशन्स. तर अशा अल्कलाईन कंडिशन, हाय अल्कलाईन कंडिशन म्हणजे ज्या
वातावरणात सजीव जिवंत राहू शकत नाही अशा वातावरणात जे असतात त्यांना आर्कीबॅक्टेरियामध्ये टाकलेलं आहे. पूर्वीचं तसं तर वातावरण होतं. आत्तासारखं पृथ्वीवरचं पृथ्वी जेव्हा निर्माण झाली तेव्हा असं वातावरण नव्हतं आपल्यासारखं आत्ताचं आहे असं. बरोबर आहे? तर पुढचा बॅक्टेरिया थ्रू आर दो आर प्रोकॅरियोट्स डिफर फ्रॉम आर्चिया इन स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल. काय आजचे जे जीवाणू आहेत बॅक्टेरिया ज्या आहेत त्या आर्चियापासून काय आहेत वेगळे आहेत. त्यांच्या सेल वॉल पेशीभित्तिका ज्या आहेत त्या वेगळ्या वेल डेव्हलप्ड आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं आज आपण काय काय पाहिलं पहा. आपला दुसऱ्या टॉपिकमध्ये सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीवांचा आपण काय करणार आहे सिस्टमॅटिक स्टडी करणार आहे. क्लासिफिकेशनचा भाग वर्गीकरणाचा भाग पाहणार आहे. या वर्गीकरणाच्या भागामध्ये आपण आज डेफिनेशन ऑफ सिस्टमॅटिक्स वर्गीकरणाची सिस्टमॅटिकची डेफिनेशन पाहिली. इट इज किंवा सिस्टमॅटिक्स इज द स्टडी ऑफ kinds and diverse of organism and their comparative and evolutionary relationship. सिस्टमॅटिकची व्याख्या पाहिली. त्यानंतर टॅक्झॉनॉमीची व्याख्या पाहिली. टॅक्झॉनॉमी मीन्स क्लासिफिकेशन ऑफ फॉलोइंग सर्टन रूल्स अँड प्रिन्सिपल्स. काही नियम आणि तत्व वापरून फॉलो करून त्याच्या आधारे जे सजीवांचं वर्गीकरण केलं जातं त्याला टॅक्झॉनॉमी म्हणतात. टॅक्झॉनॉमी हा ए-पी-डे पहा. ह्या डेफिनेशन 1 मार्काला विचारतील किंवा व्हॉट इज मीन बाय टॅक्झॉनॉमी, व्हॉट इज मीन बाय सिस्टमॅटिक्स 1 मार्काला प्रश्न असेल. व्हॉट इज मीन बाय क्लासिफिकेशन असेल. बरोबर आहे. त्याचबरोबर काय असेल की तुम्हाला MCQला मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये टॅक्झॉनॉमी हा शब्द प्रथम कुणी वापरला तर तिथं शास्त्रज्ञाची नावं येतील. त्यामध्ये A.P.D. कॅन्डॉले. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं पहा बायोलॉजीमध्ये आपल्याला किंवा नीट जेईच्या परीक्षा असतात कम्पॅरेटिव्ह आपल्या स्पर्धा परीक्षा असतात की ज्याच्या आधारे आता तुम्ही पाहिला नीटचा रिझल्ट 100% रिझल्ट आहे. आउट ऑफ मार्क पाडलेले विद्यार्थी पण आहेत आणि 0 मार्क पडणारही आहे. बरोबर आहे की नाही. तर असे जे विद्यार्थी आहेत की आउट ऑफ मार्क पडतात तर हे पुस्तक आपलं जे 11वी-12वीचं दोन्ही वर्षाचं पुस्तक जो बारकाईनं कोणी वाचेल त्याला जेईला नीटला म्हणजे ज्याला IITला जायचं आहे त्यांना जेई मधून जावं लागेल आणि त्यांना ते काय होईल जास्त मार्क पडतील. पुस्तक वाचलं पाहिजे आधी आणि मग ऑब्जेक्टिव्ह कसे असतात आणि त्याचा सराव करणं गरजेचं आहे. क्लासिफिकेशनची डेफिनेशन आहे ती आपण पाहिली. It is the arrangement of organisms or group of organisms in distinct categories according with a particular and well established plan. याला आपण काय म्हटले क्लासिफिकेशन म्हटलेलं. त्यानंतर टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन इथं हेडिंग दिलेलं नाही तर आहे तर तुम्ही समजून घ्या 3 टाइप्स आहेत. आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, नॅचरल क्लासिफिकेशन आणि फायलोजेनिक क्लासिफिकेशन. आर्टिफिशियल कशाच्या आधारे केलेलं आहे की त्याचे बाह्य रचना बाह्य भाग दिसतात त्याच्यावरून त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. द्विदल वनस्पती, एकदल वनस्पती, सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती. बरोबर आहे. बाह्य रचनेवरून हे केलेले आहेत. माशासारखे दिसतात त्यांना मत्स्यवर्ग. बरोबर आहे. तर हे जे आहे लियानाज नावाच्या शास्त्रज्ञांनी केलेलं वर्गीकरण आहे हे आर्टिफिशियल क्लासिफिकेशनचा प्रकार येतो. नॅचरल क्लासिफिकेशन हे कशावर आधारित आहे बेस्ड ऑन अ ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट रादर दॅन बिईंग अ सिलेक्शन ऑफ कन्व्हिनियन्स लाईक आर्टिफिशियल सिस्टीम. काय हे ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट वरती काय आहे हे वर्गीकरण केलेलं आहे. याच्यामध्ये काय घटक त्यांच्यापासून मिळतात अशा पद्धतीने त्या वनस्पतींचं प्राण्यांचं काय केलेलं आहे वर्गीकरण केलेलं आहे. त्याला बेंथम अँड हुकर्स क्लासिफिकेशन ही महत्वाचं आहे. शास्त्रज्ञ कुणी केले तेही देणं किंवा MCQला त्याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतो. फायलोजेनिक क्लासिफिकेशन तिसरा प्रकार पाहिला की ते फायलोजेनिकमध्ये कोण कुणापासून निर्माण झालं याच्यावरून ते केलेलं आहे. एंगलर आणि प्रँटल क्लासिफिकेशन म्हटलेलं आहे. यांनी हे क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि मग हे सजीवसृष्टी बॅक्टेरिया आर्कीबॅक्टेरिया आणि युकॅरिया असे 3 डोमेन्स काय केलेले आहेत तयार केलेले आहेत. 3 डोमेन्स ऑफ लाईफ. त्यानंतरचा आपण भाग पाहिला 3 डोमेन्स ऑफ लाईफ. यामध्ये हे डोमेन म्हणजे किंगडमच्या नंतरचा गट सजीवसृष्टीचे
मुख्य 3 डोमेन्स आहेत, बॅक्टेरिया, आर्किबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया. आणि मग युबॅक्टेरियाचं पुन्हा वर्गीकरण आपण केलं, प्राणी आणि वनस्पती याचे 2 गट केले. प्राण्यांचे मध्ये वनस्पतीमध्ये सपुष्प आणि अपुष्प, प्राण्यामध्ये पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशीय अशा पद्धतीनं. तर हे जे 3 डोमेन्स आहेत हा भाग एक आपण या ठिकाणी पाहिला. त्यानंतरचा भाग आपण पाहिला हा भाग पाहिला. पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या तासाला पाहू. किमोटॅक्झॉनॉमी, न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी, क्लॅडोग्राम वगैरे हा जो भाग आहे हा पुढच्या तासाला आपण पाहणार आहोत. या ठिकाणी